आखाती भागात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता कोकणातही गॅस टंचाईची भीती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती LPG गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर मोठ्या रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संभाव्य गॅस तुटवड्याच्या भीतीमुळे अनेक नागरिक सकाळपासूनच गॅस विक्री केंद्रांकडे धाव घेताना दिसत आहेत. अनेकांनी आधीच गॅस बुकिंग केले असले तरी सिलेंडर वेळेत मिळेल की नाही या चिंतेमुळे नागरिक थेट एजन्सीकडे जाऊन चौकशी करत आहेत. मात्र काही गॅस एजन्सी व्यवस्थापकांनी सध्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं स्पष्ट केले. दरम्यान रत्नागिरी शहरात शांतादुर्गा गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या पुन्हा एकदा मोठ्या रांगा लागल्यात. जवळपास 200हून अधिक ग्राहक सिलेंडर मिळवण्यासाठी उन्हात उभे असल्याचं दिसून आले. अनेक ग्राहकांनी 20 ते 22 दिवसांपूर्वी बुकिंग करूनही अद्याप सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. उन्हाच्या कडाक्यात तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे गॅसचा पुरवठा लवकर सुरळीत करावा अशी मागणी आता ग्राहकांकडून केली जात आहे. सरकार काय म्हणतं 45 दिवसाने हे गॅस सिलेंडर मिळणार, बरोबर. पण सर, आम्ही दीड महिना 2 महिने लोक गॅस घेत नाही. त्यांचा राखीव असतोच की नाही. पहिल्यांदा तुम्ही काय सांगितलेलं आहे, वर्षाला 6 गॅस मिळणार, वर्षाला 6 गॅस मिळणार. आता तुटवडा आहे, मान्य आहे, पण जे गोरगरीब आहेत सर, त्यांच्याकडे एकच सिलेंडर आहे. नाही, परिस्थितीमुळे नाही घेऊ शकलेत त्यांनी सिलेंडर, त्यामुळे त्यांना तरी मिळायला पाहिजे ना. आणि ते छोटे छोटे मुलं असतात. आता हा सिलेंडर एवढा उचलून वरती जिन्यावरनं न्यायचं, म्हातारी कोतारी लोक असतात, जे आजारी माणसं असतात, त्यांना नाही हे होत आहे ना. आता तुम्ही तर म्हणताय गॅसचं आहे, भरपूर साठा आहे, मग तो साठा गेला कुठं? सर्वसामान्य दिसतोय कुठं साठा? एवढ्या रांगेत ना 5-5 वाजल्यापासून लोक रांगेत उभे आहेत गॅसच्या. मग ते तुम्ही जाताना सगळे परस्पर जात आहेत घेऊन, कारण त्यांना 40 दिवसानंतर मिळणार आहे असं म्हणतायत ना. आपलं नाव? सविता श्याम कोचरेकर. मोठी रांग लागली पाहायला मिळते. तुम्ही कुठून आलात आणि कधीपासून या रांगेत आहात? मी सांगलीडेवाडी पुलावरून आलेलो आहे. सकाळी 6:30 नंतर मी सिलेंडर घेऊन आलो सकाळी आणि लाईनीत उभा आहे. आणि गॅस सिलेंडर मिळणार काय सांगितलंय का त्यांनी? नाही, 6 तारीख, ज्याने 6 तारीख म्हणजे 6 दिवसापूर्वी बुक केलंय त्याला मिळणार असं सांगितलं. आता ग्रामीण भागात 45 दिवसाच्या वरचं बुकिंग केलेलं, काय तुम्ही सांगू शकाल? प्रॉब्लेम आहे, लोकांना प्रॉब्लेम होणार. ग्रामीण लोकांना एक तर ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे, एक तर फायनान्शियली प्रॉब्लेम आहे. आणि 45 दिवस म्हणजे खूप होतात. एक 8-10 दिवस लोक काहीतरी करू. 45 दिवस म्हणजे गॅस सिलेंडरच साधारण महिनाभर पुरतो. 45 दिवस म्हणजे आता कसं चालणार? याच्या आत 20 दिवस 25 दिवस पर्यंत ठीक आहे.